पालघरच्या वाढवण बंदराजवळ रिलायन्स इंडस्ट्रीज नवा वस्त्रोद्योग उभारणार आहे। या उद्योगासाठी एमआयडीसी कडून जमीन हस्तांतरणासाठी शासनाला अर्ज करण्यात आलाय। राजकोट किल्ल्यातील पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर आलाय। पुतळ्याचा साचा कमकुवत असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय। यासह पुतळा उभारणीचं काम आणि देखभाल योग्य पद्धतीस न झाल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल आहे। निकाल पुढे ढकलण्याची स्टुडंट युनियननं याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे। मुंबई विद्यापीठाला अखेर 2 वर्षांनंतर विद्यार्थी प्रतिनिधी मिळणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुखोईच्या उड्डाणाची लवकरच चाचणी केली जाणार आहे। यासाठी उड्डाणासाठी सिडको आणि संबंधित यंत्रणा सज्ज झाली आहे। संजय शिरसाट यांनी पाहणी दौरा केला असून पंतप्रधानांच्या उपस्थितीत 5 ऑक्टोबरला लँडिंग होण्याची शक्यता आहे। सोलापुरात धाडस सामाजिक संस्थेच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आलंय। महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आलं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळींच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात आलंय। बीडच्या परळीत शेतकऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन केले। शेतजमिनीच्या प्रकरणात न्याय देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली, तर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्याला खाली उतरवण्यात यश आलंय। शिंदे सरकार मराठा सरकार असा मजकूर असलेले मुख्यमंत्र्यांचे बॅनर हिंगोली शहरात झळकले। या बॅनरवरून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो वगळण्यात आले। या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। नागपुरातील भांडेवाडी अंतुजी नगर गिरजानगर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रहिवाशांच्या घरात पाणी शिरलंय। पालिका कर्मचाऱ्यांकडून पंपाद्वारे पाणी उपसा करण्यात आलाय। उत्तर प्रदेशमधल्या एका गरीब आणि मागास विद्यार्थ्याला आयआयटीची फी भरण्यासाठी वेळेत पैसे न मिळाल्यानं विद्यार्थ्याला प्रवेश घेता आला नाहीये। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या विद्यार्थ्याला मदतीचं आश्वासन दिलंय। कर्नाटकात परवानगीशिवाय सीबीआयला तपास करता येणार नाही, तर मुडा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन नोंदणी होणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा वाटपात कायम गैरप्रकार होत असल्याची तक्रार सातत्यानं केली जात होती। याचीच दखल घेत मंदिर प्रशासनानं ऑनलाईन नोंदणीचा निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर आरक्षणासाठी 2 जणांनी जलसमाधी घेतली आहे। धनगर आरक्षणासाठी बलिदान देत असल्याचं चिठ्ठीतून उघड झालंय। जलसमाधी घेणारे दोघेही पाथर्डी तालुक्यातील असल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।